इंडिया इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी जगभरातून भारतात आलेल्या विविध जागतिक नेत्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये केलं स्वागत. उद्या परिषदेचं औपचारिक उद्घाटन. पंतप्रधानांची भारतात आलेल्या राष्ट्रप्रमुखांशी आणि उद्योग धोरणांशी द्विपक्षीय चर्चा. भविष्यातली आव्हानं आणि तंत्रज्ञान यावर भर. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाबाबत देशातल्या युवा पिढीतल्या उत्साहाचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं कौतुक. सुरक्षित एआयसाठी ठोस सूचना करण्याचं संशोधन परिसंवादात आवाहन. एआयचा जबाबदारीनं वापर करण्यासंदर्भातल्या अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा घेत भारताचा विश्वविक्रम. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून अश्विनी वैष्णव यांनी स्वीकारलं प्रमाणपत्र. एआय इम्पॅक्ट परिषदेमध्ये अमेरिका इंडिया कनेक्टिव्ह उपक्रमाची गुगलनं केली घोषणा. या अंतर्गत एआय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी $15 अब्जची गुंतवणूक. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026ची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पाहणी. स्थिर सागरी व्यवस्था सुनिश्चित करण्याचं महत्त्व केलं अधोरेखित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेले सर्व आंतरराष्ट्रीय व्यापार करार हे राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणारे. यातून भारतानं आपली ताकद जगाला दाखवून दिली. पियुष गोयल. राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर. महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश. 16 मार्चला निवडणूक आणि मतमोजणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं फेडेक्स हबचं भूमिपूजन. हे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक इतिहासातील नवपर्व. मुख्यमंत्री. राज्यात महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज अभियान जाहीर. एका दिवसात निकाली काढणार 15 महसूल सेवा. मुंबई क्लायमेट वीकमध्ये पर्यावरण विभागाचे 2 महत्त्वाचे सामंजस्य करार. पीटी बाटल्यांचं संकलन आणि पुनर्वापरासंदर्भात देशातील पहिला सामंजस्य करार. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतासह नेदरलँडसमोर 194 धावांचं आव्हान. शुभम दुबेची अर्धशतकी खेळी. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर.